श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। बघा, आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती गणेश चतुर्थी संबंधीच आहे। कारण गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे। तर उद्या गणपती बाप्पांचा चौथा दिवस आहे, वार मंगळवार आहे आणि ह्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे। ही सेवा केल्याने निश्चितच तुमच्या सगळ्या अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। आता कुठल्या समस्येसाठी ही जी सेवा आहे ती करायची, तर बघा, तुमची कुठलीही समस्या असू द्या, मग तुमची शैक्षणिक क्षेत्रातील काही अडचण असू द्या, तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करायचं असेल, आता मुलांना जर शिक्षणात काही अडचणी निर्माण होत असतील आणि आईला हा उपाय करावासा वाटत असेल तर निश्चितच करू शकतात। या व्यतिरिक्त विवाहाच्या संबंधित काही समस्या असतील, विवाह जमत नसेल किंवा विवाह झालेला आहे परंतु पती पत्नीचं पटत नसेल किंवा अगदीच कोर्ट कचेरीपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत, तर निश्चितच तुम्ही ही सेवा मनोभावे आणि विश्वासाने करून बघा, त्यातून नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल। या व्यतिरिक्त लोकांकडे तुमचे पैसे अडकलेले आहे, ते पैसे परत मिळत नसतील तरीही ही सेवा तुम्ही करू शकतात। नोकरी, व्यवसाय अशा विविध समस्या आणि संकट निवारणासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात। एकंदरीत सांगायचं झालं तर तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असू द्या किंवा कुठलीही समस्या असू द्या, ती समस्या आणि ती अडचण सुटण्यासाठी हा उपाय किंवा ही सेवा तुम्हाला नक्कीच मदत करू शकते। बघा, आता एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न देखील तितकेच गरजेचे असतात। जिथे आपले स्वतःचे प्रयत्न असतात तिथे नक्कीच आपल्याला भगवंताची साथ मिळत असते। पण बऱ्याचदा काय होतं की खूप कष्ट करूनही आपल्याला म्हणाव्या तशा गोष्टी प्राप्त होत नाही किंवा आपली इच्छा अपूर्ण राहते। आणि जर खरोखर तुम्ही खूप मेहनत घेत असाल एखाद्या गोष्टीसाठी, इच्छापूर्तीसाठी जर प्रयत्न करत असाल, तर त्यासोबत दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी ही छोटीशी सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। कारण गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता आहे। तुमच्या त्या कामासंबंधी जे काही विघ्न येत असतील ते विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल। तर चला, आता तुम्हाला कशा पद्धतीने ही सेवा करायची आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। हे बघा, ही सेवा तुम्ही एकतर मंगळवारच्या दिवशी सुरू करू शकतात किंवा अंगारक योगावर सुरू करू शकतात। आता गणेश चतुर्थी आहे, हे 10 दिवस जे आहे ते गणपती बाप्पांचे आहे, त्यामुळे ह्या काळामध्ये जर तुम्ही ही सेवा म्हणजे करायला सुरुवात केली तर निश्चितच त्याचं फळही तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल। या व्यतिरिक्त जर तुम्हाला आत्ता शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्याही मंगळवारी ही सेवा करायला सुरुवात करू शकतात किंवा अंगारक योग जेव्हा येतो, अंगारक योग म्हणजे काय, तर ज्या मंगळवारच्या दिवशी चतुर्थी येते त्याला अंगारक योग म्हटलं जातं, तर तेव्हापासून जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालणार आहे। बघा, आता ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर सेवा किती दिवस करायची आणि कशा पद्धतीने करायची हे जाणून घेऊया। बघा, ही सेवा करण्याचा जो कालावधी आहे तो 121 दिवसांचा आहे। लक्षात घ्या, 121 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। आता ही सेवा करत असताना मध्ये कुठलाही खंड पडता कामा नये। आता महिलांचं म्हटलं तर मासिक धर्म जो 4-5 दिवस असतो ते दिवस आपल्याला स्किप करायचे आहे किंवा सुतक आलं तर ते तेवढे दिवस आपल्याला ऑलरेडी स्किप करायचेच असतात। त्यामुळे सुतक आणि मासिक धर्म ह्या दोन गोष्टी वगळता आपल्याला कुठल्याही कारणास्तव ही सेवा म्हणजे सोडायची नाही किंवा खंड पडू द्यायचा नाही। अगदीच कुठे गावाला गेलो, मग इकडे गेलो, मग राहून गेली असं करू नका। शक्यतो ह्या दिवसांमध्ये कुठे जाण्याचा टाळा, तुमच्या घरामध्ये राहून तुम्ही ही सेवा करा। पण अगदीच कुठेतरी तुम्हाला जावंच लागलं तर मग तो दिवस तुम्ही स्किप करू शकतात, पण फक्त तशी गरज असेल तर। इतर वेळेस मात्र तुम्हाला अखंडितपणे ही सेवा करायची आहे। ही सेवा स्त्री आणि पुरुष दोघांपैकी एकाने केली तरीही चालणार आहे, दोघांनी मिळून केली तरीही चालणार आहे। आता ह्या सेवेसाठी आपल्याला दिवस समजले आहे, तर ह्या दिवसांमध्ये आपल्याला संकल्प देखील घ्यायचा आहे। म्हणजे ही सेवा सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांसमोर संकल्प घ्यायचा असतो। संकल्प कसा घ्यावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्कीच बघू शकतात। संकल्प म्हटलं तर काय गोष्टी येतात, तर संकल्प घेताना आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात ते देखील सांगायचं। सेवा करताना तुम्हाला जे नियम पाळायचे आहे ते बंधनकारक असणार आहे। नियम लक्षात घ्या। बघा, 121 दिवसमध्ये तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे। या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही। बघा, मांसाहार तुम्हाला पूर्णतः वर्जच करायचा आहे। आता ब्रह्मचार्याचं म्हणाल तर ब्रह्मचार्याचा या ठिकाणी आपला कडक असा नियम नाही, पण ज्या दिवशी
तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी नक्कीच ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। या व्यतिरिक्त जो बाहेरचं खाण्यापिण्याचा नियम आहे तो देखील या ठिकाणी लागू होत नाही। शक्यतो बाहेरच्या कुणाच्याही घरचं खाणं पिणं टाळावं, कारण का तर तिथे सूतक असतं, कधी मासिक धर्म असतो आणि आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात। मग आपण ते नियम घरात पाळतो आणि कुठेतरी बाहेर जाऊन त्याचा भंग होत असेल तर हे चुकीचं आहे, म्हणून आपल्याला बाहेरचं खाणं पिणं टाळायला सांगितलं जातं। या व्यतिरिक्त कांदा लसणाचा तसा काही नियम नाही, फक्त मांसाहाराचा तो नियम आपल्याला कडकडीत पाळायचा आहे आणि सेवा जी आहे ती आपल्याला अखंडित रूपाने करायची आहे। आता सेवा कशी करायची ते आपण जाणून घेऊया। आता उद्याच्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लागणार आहे। बघा, तुम्हाला एक नारळ लागणार आहे, विडा सुपारी म्हणजे काय तर नागिलीची 2 पानं घ्यायची आहे, सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि एक लाल रंगाचं फळ घ्यायचं आहे। डाळिंब मिळालं तर डाळिंब घ्या, नाही तर सफरचंद घेतलं तरीही चालेल। त्यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि एक लाल रंगाचं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे। अगदीच जास्वंदीचं फूल नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं फूल देखील घेऊ शकतात। त्यानंतर खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे। आता नारळ जरी घेतला असेल तरीही आपल्याला एक खोबऱ्याची वाटी ही आवर्जून घ्यायची आहे आणि गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे। आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, त्याच गोष्टींचा समावेश इथे केलेला आहे। आता तुम्हाला मंदिरात जायचं आहे। गणपती बाप्पांचं मंदिर हे प्रत्येक गावागावात असतं, तुम्हाला मंदिरातच जाऊन हे करायचं आहे। मंदिरात गेल्यानंतर काय करायचं, आपण जी विडा सुपारी म्हणजे नागलीची जी पानं घेतली आहे ती गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची। जो देठ आहे तो देवाकडे करायचा आणि मूळचा भाग आपल्याकडे करायचा। त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावर सुपारी ठेवायची। आता ही सुपारी ठेवल्यानंतर त्याला जे काही तुमच्याकडे असेल हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध जे काही असेल ते अर्पण करायचं, मनोभावे प्रार्थना करायची आणि आपण ज्या काही गोष्टी सोबत घेतलेल्या आहे, जसं की एक फळ घेतलेलं आहे, एक फूल घेतलेलं आहे, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुपारी समोर ठेवायच्या आहे। बऱ्याचदा बघा, जेव्हा आपल्याकडे गणपती नसतो तेव्हा आपण सुपारीला गणपतीचा मान देत असतो, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने सुपारीची पूजा करायची आहे, तिला गणपतीचं स्वरूप मानायचं आहे आणि अशा पद्धतीने त्या सुपारीची पूजा करायची आहे। आता हे सगळं करून झाल्यानंतर जी खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा आहे तो प्रसाद म्हणून त्या ठिकाणी ठेवायचा आहे। आता हे झाल्यानंतर जो आपण एक नारळ घेतलेला आहे आणि 21 दुर्वा ज्या घेतलेल्या आहे ना, ते आपल्याला हातात घ्यायचं आहे। नारळ हातात घ्यायचा, दुर्वा त्याच्यावर ठेवायचा आणि तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची की मी ह्या इच्छेसाठी असा छोटासा उपाय करत आहे, ही सेवा करत आहे, या सेवेचा स्वीकार तुम्ही करावा आणि ही सेवा माझ्याकडून तुम्ही स्वतः करून घ्यावी, त्यामध्ये कुठलेही विघ्न येऊ देऊ नका, अशा पद्धतीने गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे। आता नारळ अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून एक सेवा करायची आहे। सेवा करायला फार वेळ लागणार नाही, काळजी करू नका। आता तुमच्याकडे जर माळ असेल तर आवर्जून तुम्ही माळ सोबत घेऊन जा। एक माळ तुम्हाला एका मंत्राची जपायची आहे। मंत्र सांगते, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मंगल मूर्ती नसून ते मंगल मूर्ते आहे, मंगल मूर्तेच आपल्याला म्हणायचं आहे। या मंत्राची एक माळ जप आपल्याला त्या ठिकाणी बसून करायची आहे। आता घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपली जी काही म्हणजे प्राथमिक ज्या काही गोष्टी होत्या त्या मंदिरात झालेल्या आहे। आता घरी आल्यानंतर घरीही आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतात, त्या गणपती बाप्पाला देखील नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांना हात जोडून सांगायचं आहे की मी अशा सेवेला सुरुवात करत आहे। जसं की संकल्प घ्यायला सांगितला ना, तशाच पद्धतीने तुम्हाला या गोष्टी या ठिकाणी देखील बोलायच्या आहे। आणि गणपती बाप्पांसमोर बसून जो मंत्र आपण मंदिरात म्हटला तो घरी बसूनही 121 वेळेस म्हणायचा आहे। बघा, मंदिरात तुम्ही एक माळ जप केली, घरी मात्र तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे। मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा। हा मंत्र तुम्हाला घरी 121 वेळेस म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या सेवेला सुरुवात करायची आहे। आता ही सेवा सुरू झाल्यानंतर तुम्हाला छोटंसं रोजचं जे काम असणार आहे ते फक्त इतकंच की हा जो मंत्र तुम्हाला सांगितला तो रोज 121 वेळेस न चुकता म्हणायचा आहे। बाकी ज्या काही आपण मंदिरात जाऊन गोष्टी अर्पण केल्या त्या रोज रोज करण्याची गरज नाही, फक्त एकदा सुरुवातीलाच करायचं आहे आणि त्यानंतर फक्त एवढा मंत्र म्हणायचा आहे। बघा, किती सोपा उपाय आहे, नक्कीच तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या। आता तुमची इच्छा या दिवसांमध्ये नक्कीच पूर्ण होणार, पण इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्हाला 121 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे आणि 121व्या दिवशी पुन्हा एकदा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला जो काही प्रसाद नेता येणार आहे, आर्थिक परिस्थितीनुसार जे तुम्ही दान करू शकता ते त्या ठिकाणी जाऊन दान करायचं आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांचे आभार देखील मानायचे आहे आणि अशा प्रकारे आपली ह्या उपायाची, ह्या सेवेची सांगता देखील होणार आहे। तर स्वामी भक्त हो, अतिशय छोटासा उपाय आहे, अतिशय सोपा देखील आहे,
नक्कीच तुम्ही करून बघाल आणि तुमची इच्छा मनोकामना देखील गणपती बाप्पा पूर्ण करतील अशी माझी खात्री आहे. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.